बालमित्रांनो, वेलकम बॅक टू अवर फॅमिली ऑफ सक्सेस सायन्स अकॅडमी, अ सिम्पल वे टू फॉल इन लव्ह विथ फिजिक्स. आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला नीट लेव्हलचे ऑल द प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स विच आर आस्क्ड ऑन द प्रोडक्शन ऑफ द इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स, प्रॉपर्टीज ऑफ द इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स वरती जेवढे क्वेश्चन्स आहेत हे आपल्याला आज सॉल्व्ह करायचे. सो बच्चा, फर्स्ट नीट चा क्वेश्चन आहे नीट 2020चा. द रेशिओ ऑफ कॉन्ट्रीब्युशन्स मेड बाय इलेक्ट्रिक फील्ड अँड मॅग्नेटिक फील्ड कंपोनंट्स टू द इंटेन्सिटी ऑफ द इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह इज. तर बेटा, आपल्याला माहिती आहे सी वॉज द स्पीड ऑफ द लाईट. आता जे कॉन्ट्रीब्युशन इलेक्ट्रिक फील्ड आणि मॅग्नेटिक फील्ड दोघेही कॉन्ट्रीब्युट करतील, दे आर ऑलवेज इक्वल. आर यू अंडरस्टँडिंग? एनर्जी डिस्ट्रीब्युशन बाय बोथ ऑफ देम, यू इज द एनर्जी ऑफ द इलेक्ट्रिक फील्ड इज सेम एज एनर्जी बाय मॅग्नेटिक फील्ड. सो त्यांचा रेशो घेतला तर इट हॅज टू बी वन ओनली. सेम सेम आहे ना. 5/5 आन्सर विल बी 1. 7/7 आन्सर इज 1. सो यू बाय यू आन्सर विल बी 1 बिकॉज दे बोथ आर इक्वल. सो बच्चा 1:1 दोघांचं कॉन्ट्रीब्युशन सेम सेम आहे. नीट 2018चा सेकंड क्वेश्चन आहे. An EM wave is propagating in medium with velocity v vector as vi cap. Instantaneous oscillating electric field of this wave is along plus y axis. बेटा, प्लस y axis ला कोण आहे? इलेक्ट्रिक. ठीक आहे ना. इलेक्ट्रिक फील्ड कुठे आहे बेटा? प्लस y axis ला. Then direction of oscillating magnetic field will be along. तर बच्चा, हे मॅग्नेटिक फील्ड कुठं असेल? ओके, आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे. हा फॉर्म्युला लर्न कर. 2 डायरेक्शन दिल्या आणि एक काढायची, टेन्शन नाही घ्यायचं, फक्त बोट फिरवायची. आय विल टेल. तर बच्चा, नीट लक्षात ठेव, ई क्रॉस बी ही असते वेव्हची डायरेक्शन. ओके, वेलॉसिटी वेक्टर त्याला सफिक्स मी वेव्ह लावला बेटा. प्लीज डू रिमेंबर ई क्रॉस बी. आता मला सांग, इथे इलेक्ट्रिक फील्ड कुठे आहे? प्लस वाय डायरेक्शन. मी एकदा ऍक्सिस काढतो, जरा जागा मोकळी करतो वरची. चलो, सो बेटा, ई क्रॉस बी ही असते वेव्हची डायरेक्शन, राईट. मग आता इथं काय म्हणतात? प्लस वाय ला इलेक्ट्रिक फील्ड आहे. हे बघ, हा सपोज प्लस एक्स ऍक्सिस, हा झेड, आणि हे बघ हा प्लस वाय. प्लस वाय प्लस एक्स आणि प्लस झेड हा तुमच्याकडे. आय हॅव शोन दिस वे. ओके, मग बेटा ह्या डायरेक्शन मध्ये कोण आहे? बघ ना, इलेक्ट्रिक फील्ड, राईट. इलेक्ट्रिक फील्ड ह्या डायरेक्शन मध्ये. वेव्ह कुठे चालली बेटा? व्ही आय कॅप. तुम्हाला माहिती आहे एक्सच्या अलॉंग आय कॅप, वायच्या अलॉंग युनिट वेक्टर जे कॅप, झेडच्या अलॉंग काय असतो बच्चा? के कॅप. वेव्ह इकडे चालली आहे, इलेक्ट्रिक फील्ड वरती आहे. तर हे बघ ना, हात वरती कर. आणि मॅग्नेटिक फील्ड कुठे आहे बेटा? मॅग्नेटिक फील्ड कसं भेटलं बघ ना, ई क्रॉस बी. आता ई असा करू लागेल ना मला. बघ ना, याच्या अलॉंग येईल ना, हा इकडं हा इकडं, हा ऍक्सिस कुठे? बघ, खेचिक तुमच्याकडं ई क्रॉस बी दिस वे. सो प्लस झेड ऍक्सिस. कळालं का नाही कळालं बेटा? असंच करू लागेल ना, ई क्रॉस बी खिचिक. ओके, चलो बेटा, क्वेश्चन नंबर 3 from NEET 2016. Out of the following options, which one can be used to produce propagating electromagnetic wave? इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हला जनरेट करण्यासाठी कोणाची गरज असते? डू रिमेंबर ऍक्सलरेटेड चार्ज पार्टिकल्स? येस ऑर नो बेटा? सो तेवढं पाहायचं. ऍक्सलरेटिंग चार्ज विल क्रिएट, हे बाकीचे नाही करू शकत बेटा. स्टेशनरी, अच्छा, चार्ज मुव्हिंग ऍट कॉन्स्टंट व्हेलॉसिटी. बेटा, जो कॉन्स्टंट व्हेलॉसिटीने चाललेला आहे त्याच्या दोन कंडिशन घेतल्या आपण. जेव्हा तो फ्री आहे तर त्याच्या भोवती मॅग्नेटिक फील्ड ओनली. अकॉर्डिंग टू एनसीईआरटी यू शुड से मॅग्नेटिक फील्ड. स्टेशनरी चार्ज बेटा त्याच्या भोवती काय करील? इलेक्ट्रिक फील्ड. अरे येस ऑर नो? A chargeless particle, beta, no field, na electric na magnetic. So this accelerated charge creates electromagnetic waves. नीट 2015चा फोर्थ क्वेश्चन आहे बाळा. रेडिएशन ऑफ एनर्जी E falls normally on the perfectly reflecting surface. The momentum transferred to the surface is where c is the velocity of light. Okay, बेटा, E is mc square. आइन्स्टाईन्स मास एनर्जी रिलेशन E is mc स्क्वेअर. मग याला मी असं म्हणू का? mc इंटू सी. मास इंटू वेलोसिटी काय असतं बच्चा? मोमेंटम. सो E is equal to pc, which implies momentum will be E by c. Such an easy question. Momentum is E by c. Yeah, screenshot. Beta, question number 5 from NEET 2013. An electromagnetic wave of frequency न्यू इज इक्वल टू 3 मेगाहर्ट्ज. न्यू हे सिंबल दिलं त्यांनी, आपण एफ वापरतो. ठीक आहे ना. पासेस फ्रॉम व्हॅक्यूम इनटू डाय इलेक्ट्रिक मीडियम विथ रिलेटिव्ह परमिटिव्हिटी एप्सिलॉन ॲज 4. आपण एप्सिलॉन आर लिहितो रिलेटिव्हला. तर बच्चा, आपल्या प्रमाणे फ्रिक्वेन्सी
इज 3 मेगाहर्ट्ज आणि रिलेटिव्हला ऍप्सिलॉन आर बोलतो बेटा मी 4 युनिट नसतं त्याला, कारण तो रिलेटिव्ह परमिटिव्हिटीचा काय बेटा रेशो. ठीक आहे. आता देन पहिली गोष्ट म्हणजे वेवलेंथ इज डबल, फ्रिक्वेन्सी इज अनचेंज्ड. वेवलेंथ डबल, फ्रिक्वेन्सी इज हाल्ड. वेवलेंथ इज हाल्ड, फ्रिक्वेन्सी रिमेन्स अनचेंज्ड. वेवलेंथ अँड फ्रिक्वेन्सी बोथ अनचेंज्ड. तर बच्चा नीट लक्षात ठेव की फ्रिक्वेन्सी कधी बदलत नाही. वेन वेव पासेस फ्रॉम वन मीडियम टू अनदर मीडियम फ्रिक्वेन्सी ऑलवेज कॉन्स्टंट. क्लिअर आहे बच्चा? नीट लक्षात ठेव. रिफ्रॅक्शन असो, रिफ्लेक्शन असो, फ्रिक्वेन्सी बदलत नाही. सो फ्रिक्वेन्सी इज अनचेंज्ड हा एक ऑप्शन असू शकतो. फ्रिक्वेन्सी इज हाल्ड हा ऑप्शन उडाला. फ्रिक्वेन्सी अनचेंज्ड हा एक असू शकतो. अनचेंज्ड ह्या तीन पैकी काय? वेवलेंथ वरती फरक पडणार आहे. तर किती वेवलेंथ वर फरक पडतोय? कमी तर नक्कीच होणार आहे ती. आता बघू आपण काय होतंय ते, कारण स्पीड कमी होणार आहे बेटा. मीडियम मध्ये स्पीड कमी होतो ना. ट्राय टू अंडरस्टँड. आता मला सांग, आपल्याला माहिती आहे की सी स्पीड ऑफ द लाईट इज 1/√μ नॉट ऍप्सिलॉन नॉट. आणि बेटा मीडियम मध्ये त्याला आपण लिहितो व्हीएम विच इज 1/√μ ऍप्सिलॉन एम. गेटिंग? ओके. आता बच्चा एक काम करतो मी, हा जो स्पीड आहे म्हणजे हा अपॉन हा किंवा हा अपॉन हा दोघांचा रेशो घेतो. क्या किया जाए, मी सी अपॉन व्हीएम असं घेतो. ठीक आहे ना, हा अपॉन हा. मग काय होईल बेटा 1/this बरं का. मग मी याला असं लिहू का, हा अपॉन हा केला तर याची टर्म वरती येईल. अरे स्वर्ण बच्चा, म्यूएम ऍप्सिलॉन एम अपॉन याची टर्म खाली येईल म्यू नॉट ऍप्सिलॉन नॉट. क्लिअर आहे बेटा? बरं याला असं लिहू एकाच रूट मध्ये म्यूएम अपॉन म्यू नॉट इंटू ऍप्सिलॉन एम अपॉन ऍप्सिलॉन नॉट. क्लिअर आहे बेटा? दोघांना एकाच रूट मध्ये लिहिलं. आता मला सांग विच इज इक्वल टू म्यूएम अपॉन म्यू नॉट म्हणजेच कोण आहे, रिलेटिव्ह परमियाबिलिटी आहे ना बेटा. permeability in medium to the permeability in the permeability in medium to the permeability in the vacuum, relative permeability into epsilon r. ठीक आहे. आता विषय असा बेटा, इथं परमियाबिलिटीचा काही संबंध नाहीये. अकॉर्डिंग टू सम दे हॅव गिवन परमिटिव्हिटी. आर यू गेटिंग? सो मी याला काय करतो, अजून एक स्टेप वाढून व्यवस्थित करतो. म्यूचा काही संबंध नाही ना, फ्रॉम प्रोपोर्शनॅलिटी घेऊ आपण. हे दोन स्टँडर्ड फॉर्म्युले आपल्याला माहिती आहे. नथिंग वॉज रॉंग, बट इथे रिलेशन कशाचं बेटा, परमिटिव्हिटी सोबत. गेटिंग? अँड व्हीएम इज प्रोपोर्शनल टू व्हॉट बेटा, ऍप्सिलॉन एम. आता रेशो घ्या. आता काय होईल, सी अपॉन व्हीएम विल बी इक्वल टू रूट मध्ये व्हीएम वाला फॅक्टर वरती लिहा म्हणजे ऍप्सिलॉन एम अपॉन ऍप्सिलॉन नॉट. म्हणजेच बच्चा दिस इज रिलेटिव्ह परमिटिव्हिटी विच इज दे हॅव प्रोव्हाइडेड बघ ना रूट मध्ये 4 म्हणजेच 2. क्लिअर आहे? देअरफोर मी असं म्हणू का बेटा, स्पीड इन द मीडियम हॅज बिकम c/2. व्हीएम तिथं गेला आणि 2 खाली आला म्हणजे स्पीड अर्धा झाला. म्हणजेच बच्चा धिस इम्प्लाइज व्हीएम ला मी असलो का एफ इंटू लॅमडा एम इज c/2. येस ऑर नो बेटा? गेटिंग? म्हणजेच लॅमडा अर्धा झाला. काल की नाही काल, फ्रिक्वेन्सी तर बदलत नाही ना बेटा. फ्रिक्वेन्सी इज ऑलवेज कॉन्स्टंट. म्हणजेच लॅमडा काय झाला, अर्धा. आर यू अंडरस्टँडिंग? हा जो सी आहे ना बेटा, सी चा फॉर्म्युला काय लिहितो आपण, सी इज एफ लॅमडा ना. इफ यू राईट एफ लॅमडा, एफ ला एफ कॅन्सल. सो लॅमडा इन द मीडियम वॉज लॅमडा अपॉन 2. लॅमडा इन द व्हॅक्युमच्या अर्धा झाला. म्हणजेच वेवलेंथ अर्धी झाली आणि फ्रिक्वेन्सी अनचेंज, म्हणजे हा ऑप्शन इज करेक्ट. Question number 6 is from NEET 2012. The electric field associated with the electromagnetic wave in the vacuum is given by E vector is I cap into 40 cos of kz minus 6 into 10 to the power 8t, where E, Z and T. E is the electric field volt per meter. Z मीटर मध्ये नाही का, डिस्टन्स ट्रॅव्हल अलॉंग झेड ते, आणि टाइम इज इन द सेकंड. ठीक आहे ना बेटा, टी इज सेकंड. व्हॅल्यू ऑफ द वेव वेक्टर के, तर के किती असेल? व्हेरी इझी. हे जे इक्वेशन आहे याला कम्पेअर करू बेटा आपण. त्यांनी आय कॅप फक्त अलीकडे लांब पलीकडे लिहू. ई वेक्टर इज इक्वल टू, आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे ना, ई नॉट साईनच्या ऐवजी फक्त काय बेटा कॉस. आपण नाही का ओमेडी मायनस के एक्स केला होता नाही का. इन दिस वे आय कॅन राईट के झेड नाही का, आपण एक्सच्या ऐवजी आता इथं फक्त झेड घेऊ ना, झेडच्या मुळे, आणि मायनस ओमेगा टी. क्लिअर बेटा? आणि आय कॅप. कारण वेव्ह कुठं चालली,
एक्स ऍक्सिस म्हणून आय कॅप आला. बेटा मला सांग कम्पॅरिझन केल्यानंतर ओमेगा टी म्हणजे हा ओमेगा आला मला. ओके, बाय कम्पेअरिंग 6 इंटू 10 ची पॉवर 8. परंतु मला पाहिजे के, तर बच्चा हा जो के काय असतो रे, 2 पाय बाय लॅम्बडा. ऍग्री? बर, मग आता के 2 पाय बाय लॅम्बडा आहे, पण माझ्याकडे ओमेगा आहे. पण मला ओमेगाचा फॉर्म्युला माहिती आहे ना, 2 पाय एफ. म्हणून मी याला रिअरेंज करू का, 2 पाय एफ अपॉन लॅम्बडा एफ गुणिले एफ भागिले एफ केला. सो बच्चा 2 पाय एफ काय रे, ओमेगा, आणि लॅम्बडा एफ काय, सी. स्पीड ऑफ द लाईट सी इज एफ लॅम्बडा, बेसिक फॉर्म्युला. सो बेटा हा जो ओमेगा आहे तो त्यांनी दिलेला आहे 6 इंटू 10 ची पॉवर 8 रेडियन पर सेकंड. क्लिअर आहे? आणि सी इज द स्पीड ऑफ द लाईट विच इज 3 इंटू 10 ची पॉवर 8 मीटर पर सेकंड. 10 ची पॉवर 8 10 ची पॉवर 8 विल गेट कॅन्सल्ड. आणि बेटा 3 टू जा 6. सो के किती आला, 2. व्हेरी इझी क्वेश्चन. या स्क्रीनशॉट. बालमित्रांनो, नीट 2012 चा क्वेश्चन आहे 7th. द रेशिओ ऑफ एम्प्लिट्यूड ऑफ मॅग्नेटिक फील्ड टू द एम्प्लिट्यूड ऑफ इलेक्ट्रिक फील्ड फॉर EM wave propagating in the vacuum is equal to. Okay, तर बच्चा there are various options they have given. You can, so first option is speed of the light in the vacuum, reciprocal of speed of light in vacuum, ratio of magnetic permeability to the electric susceptibility of vacuum, and unity. तर बच्चा ratio of amplitude of magnitude of electric and magnetic field. तर you people must know the formula. ओके, amplitude जे आहे तर बच्चा E नॉट बाय बी नॉट इज सी. ठीक आहे ना, हे पाठ पाहिजे तुम्हाला. E नॉट बाय बी नॉट इज सी. पण इथं काय म्हणतात, मॅग्नेटिक टू द इलेक्ट्रिक, नाही का, मॅग्नेटिक टू द इलेक्ट्रिक विच मीन्स धिस वे विल बी रेसिप्रोकल ऑफ सी. काल नाही काल बेटा, सी तर E नॉट बाय बी नॉट आहे, इलेक्ट्रिक बाय मॅग्नेटिक आहे. इथं मॅग्नेटिक बाय इलेक्ट्रिक विचारलंय, म्हणजेच रेसिप्रोकल ऑफ द स्पीड ऑफ लाईट इन द व्हॅक्युम. यस. ओके बेटा, क्वेश्चन नंबर 8 फ्रॉम नीट 2011. इलेक्ट्रिक अँड मॅग्नेटिक फील्ड असोसिएटेड विथ EM वेव्ह प्रोपोगेटिंग अलॉंग प्लस झेड ऍक्सिस कॅन बी रिप्रेझेंटेड बाय. बच्चा कन्सेप्ट अशी आहे की यू पीपल नो दॅट अँड यू मस्ट नो दॅट E क्रॉस B बेटा इज व्हेलॉसिटी वेक्टर ऑफ द वेव्ह. ओके, EM वेव्हचा जो व्हेलॉसिटी वेक्टर आहे तो आहे E क्रॉस B. आता झेड कडे येण्यासाठी खिचिक खिचिक खिचिक, हा झेड, हा एक्स आणि हा वाय. हे बघ बेटा, हा हॉरिझॉन्टल एक्स, व्हर्टिकल वाय, जो तुमच्याकडे येतो झेड. आता ही डायरेक्शन येण्यासाठी बघ ना, थंब इकडे येण्यासाठी असं फिरवावं लागेल. सो हा ई आणि हा बी, तरच ई क्रॉस बी आली का वेव्ह इकडे. हे बघ ना, ई क्रॉस बी. आर गेटिंग? जो मी डान्स करून दाखवला होता बेटा, सपोज दीज आर द इलेक्ट्रिक फील्ड वेक्टर्स, दीज आर मॅग्नेटिक फील्ड वेक्टर्स. वेव्ह तिकडे जर का चालली तर असा डान्स केला तुम्ही, खेचे 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 खेचे, बरोबर का नाही बेटा? तुमच्याकडे यायचं असेल तर ही अशी सिच्युएशन होईल ना, खिचिक 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 खिचिक. अरे सॉरी नो बेटा, ई क्रॉस बी, ई हॉरिझॉन्टल, बी व्हर्टिकल, देन दिस विल बी द डायरेक्शन. विच मीन्स एक्सच्या अलॉंग कोणता वेक्टर असतो बाळा, आय कॅप. वायच्या अलॉंग युनिट वेक्टर जे कॅप, आणि झेडच्या अलॉंग युनिट वेक्टर के कॅप. म्हणजेच आय क्रॉस जे, वी पीपल नो दॅट इट इज के. मग कुठं होणार आहे हे, इथं इलेक्ट्रिक फील्ड पाहिजे. अरे सॉरी नो बेटा, इथं मॅग्नेटिक फील्ड पाहिजे, ई क्रॉस बी दिस वे. सो आय क्रॉस जे हे पहिल्याच ऑप्शन मध्ये दिसतंय मला, बाकीचं कुठंच नाही होणार. गेटिंग? या स्क्रीनशॉट.